नमस्कार. मी दिनेश काजी. आपण बघतोय न्यूज डंका. रिसर्च अँड अनालिसिस विंग इंटेलिजन्स ब्युरो या देशाच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजे केंद्र सरकारचे कान, नाक आणि डोळे. देशाच्या पंतप्रधानांना या संस्थांचे प्रमुख नियमित ब्रीफिंग करत असतात. देशात काय घडतंय, जगात काय घडतंय याची माहिती देत असतात. परंतु सध्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजूला ठेवलेले दिसतंय. सध्या यांचे प्रमुख ब्रीफिंग करतात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. देशाची जनता याच्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचा दावा केलेला आहे. काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी हे तथाकथित गौप्यस्फोट केलेले आहेत. कार्यक्रम आदिवासी आघाडीचा होता, त्यामुळे खरं तर राहुल गांधी यांनी आदिवासींच्या कल्याणाबद्दल बोललं पाहिजे होतं, त्यांच्या विकासाबद्दल, त्यांच्या प्रगतीबद्दल आणि आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या मनामध्ये जो आराखडा आहे तो त्यांनी त्यांच्यासमोर मांडला पाहिजे होता. परंतु राहुल गांधी आदिवासींबद्दल फक्त मिठापुरतं बोलले, बाकीच्याच विषयांवर जास्त बोलले. सरकारची यंत्रणा कोलमडते आहे, देशावर आर्थिक संकट कोसळणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पद जाणार आहे, अशा अनेक विषयांवर त्यांनी भरभरून भाकितं केलेली आहेत, भविष्यवाणी केलेली आहे. राहुल गांधी यांचा आत्मविश्वास पाहून आम्हाला तरी वाटलं की यांना एखादं कर्णपिशाच वश झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की काही तांत्रिक कर्णपिशाच वश करून घेतात, मग ते पिशाच त्यांच्या कानात येऊन भविष्यवाणी सांगतं आणि नंतर ती भविष्यवाणी खरी ठरते. आता राहुल गांधींना खरोखरच असं कर्णपिशाच वश झालंय का, आणि वश झालं असलं तरी ते त्यांच्यावर थापा मारून टाइमपास करत आहे का, याच्याबद्दल आम्हाला काही माहित नाहीये. परंतु राहुल गांधी यांचा एकूण आत्मविश्वास मात्र तसा होता. राहुल गांधी पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले, अर्थकारणाबद्दल काय म्हणाले, याच्याबद्दल तर मी चर्चा करणारच आहे. परंतु त्याच्यापूर्वी मला चर्चा करावीशी वाटते एका मुलाखतीबद्दल. ही मुलाखत घेतली होती करण थापर यांनी, आणि ज्यांची मुलाखत घेतली होती त्यांचं नाव रामचंद्र गुहा, नामवंत डावे इतिहासकार, काँग्रेसी इकोसिस्टीमचा अविभाज्य भाग. करण थापर यांनी वायरसाठी ही मुलाखत घेतली, म्हणजे ज्या पोर्टलसाठी मुलाखत घेतली ते पोर्टल सुद्धा घनघोर मोदी विरोधक, करण थापर स्वतः मोदी विरोधक, आणि रामचंद्र गुहा यांच्याबद्दल काय विचाराल. हे घनघोर मोदी विरोधक आहेत, संघ विरोधक आहेत, भाजप विरोधक आहेत, सतत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. तर बहुधा करण थापर यांना असं वाटलं असेल की आपण रामचंद्र गुहा यांना बोलवलं त्यामुळे मोदी विरोधाचा जो त्यांचा स्वतःचा आणि रामचंद्र गुहा यांचा खंड आहे तो या मुलाखतीमध्ये शमवला जाईल. गुहा भरभरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील. परंतु झालं भलतंच. गुहा घसरले राहुल गांधी यांच्यावर, आणि राहुल गांधी यांची त्यांनी तर अक्षरशः लायकी काढली. देशावर आलेलं ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियामध्ये जगामध्ये निर्माण झालेली परिस्थिती याचा मुकाबला पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे करतायत त्या प्रकारे तो राहुल गांधी यांना कधीच करता आला नसता. राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान पदाचे कोणतेही गुण नाहीयेत असं धक्कादायक विधान रामचंद्र गुहा यांनी केलेलं आहे. अर्थात गुहा जे काही बोलले ते सत्य होतं, परंतु एक काँग्रेस पोषित इकोसिस्टीमचा अविभाज्य भाग असलेला हा इतिहासकार असं काय बोलतोय याचा धक्का अनेक लोकांना बसला असणार. राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यापर्यंत सुद्धा ही मुलाखत निश्चितपणे पोहोचली असणार. त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे हा विचार आला असणार की या पुरामुळे मला याच्या पुढे काय काय ऐकावं लागणार आहे. नेहरू गांधी घराण्याचे जे दरबारी चाटुकार आहेत त्यापैकी रामचंद्र गुहा एक, परंतु ते सुद्धा राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. बहुधा उतार वयामध्ये त्यांना सद्बुद्धी आली असावी आणि राहुल गांधी यांना गुहा यांनी त्यांची लायकी दाखवलेली आहे. अर्थात गुहा जे काही म्हणाले ते काँग्रेसी चाटुकारांना मान्य होणं किंवा त्यांनी ते स्वीकारणं अजिबात शक्य नाहीये. राहुल गांधी सुद्धा हे स्वीकारणार नाहीत. राहुल गांधी यांना प्रचंड आत्मविश्वास आहे की पंतप्रधान बनण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, आणि 95 पराभवानंतर सुद्धा राहुल गांधी यांचा हा आत्मविश्वास अजिबात डळमळलेला नाहीये. गेली 22 वर्ष राहुल गांधी फक्त एकच गाणं म्हणतायत, होंगे कामयाब एक दिन. राहुल गांधी यांनी जी या कार्यक्रमात भाकितं केलेली आहेत ती अत्यंत मनोरंजक आहेत, आणि मी तुम्हाला ती सगळी भाकितं सविस्तर सांगणार आहे. ते असं म्हणाले की सरकारी यंत्रणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काही वर्षापूर्वी जो कंट्रोल होता, जे नियंत्रण होतं, जी पकड होती ती आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. ही संपूर्ण यंत्रणा आता कोलमडत चाललेली आहे, आणि या यंत्रणेतून आता मोदींच्या विरोधात बंडाचे आवाज यायला लागलेले आहेत. अर्थकारणामध्ये सुद्धा सुनामी आलेली आहे. प्रचंड मोठं संकट अर्थकारणावर आहे, आणि हे अर्थकारण आता अशा प्रकारे कोसळणार आहे ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षामध्ये कोसळलेलं नव्हतं. सरकारची परिस्थिती इतकी वाईट आहे की न्यायपालिका असो, गुप्तचर यंत्रणा असो, या यंत्रणांच्या दिग्गजांचे मला रोज मेसेज येत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांचे मला मेसेज येत आहेत. म्हणजे ज्या मुख्य निवडणूक आयुक्तांना राहुल गांधी गेली अनेक वर्ष शिव्या घालतायत ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे राहुल गांधी यांना मेसेज करतायत, असा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे. राहुल गांधी म्हणतात की जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
आणि ही अस्वस्थता नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे हा उद्रेक दाबण्यासाठी नरेंद्र मोदी या देशामध्ये आणीबाणी जारी करू शकतात. नरेंद्र मोदी हे वर्षभरानंतर देशाचे पंतप्रधान नसतील असं धक्कादायक भाकीत राहुल गांधी यांनी केलेलं आहे. राहुल गांधी जे म्हणतात की न्याय यंत्रणेकडून मला मेसेज येत आहेत, गुप्तचर यंत्रणांकडून मेसेज येत आहेत, हे मेसेज कोणाबद्दल आहेत? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आहेत, हे गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबद्दल सुद्धा आहेत. आणि हे मेसेज करणाऱ्यांमध्ये ज्ञानेश कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे अशा प्रकारचा दावा राहुल गांधी करतायत. म्हणजे ज्या ज्ञानेश कुमार यांच्यावर राहुल गांधी गेले वर्षभर चिखलफेक करतायत, त्यांना वोटचोर म्हणून त्यांचा उल्लेख करतायत, ते ज्ञानेश कुमार राहुल गांधी यांना मेसेज करतायत असा दावा राहुल गांधी करतायत. आणि राहुल गांधी यांची अशी इच्छा आहे की जनतेने या दाव्यांवर विश्वास ठेवावा. राहुल गांधी दावा करतायत की 3 वर्षापूर्वी निवडणूक आयोगावर नरेंद्र मोदी यांचं जबरदस्त नियंत्रण होतं, परंतु आता हे नियंत्रण राहिलेलं नाहीये. जर हे सत्य आहे, मग मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वर्षभर राहुल गांधी ठणाणा का करतायत? त्यांना वोटचोर म्हणून त्यांचा उल्लेख का करतायत? त्यांनी जो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम देशभरामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या उपक्रमाच्या विरोधात राहुल गांधी ठणाणा का करतायत? राहुल गांधी म्हणतायत की आयबी आणि रॉचे चीफ त्यांना मेसेज करतायत. रॉचे चीफ आहेत पराग जैन, आयबीचे चीफ आहेत तपन कुमार डेका, रामचंद्र गुहा जे काँग्रेस इकोसिस्टीमचे पोषित आहेत, ते राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. आणि रॉचे चीफ आणि आयबीचे चीफ राहुल गांधी यांना मेसेज पाठवणार आणि त्यांना सरकारच्या परिस्थितीबद्दल सांगणार. कोण विश्वास ठेवेल? राहुल गांधी यांचा सगळ्यात धक्कादायक आणि विनोदी दावा म्हणजे नरेंद्र मोदी या देशामध्ये आणीबाणी लावणार आहेत. म्हणजे जे पाप त्यांच्या आजीने केलं होतं, इंदिरा गांधी यांनी केलं होतं, लोकशाही पायदळी तुडवली होती, जनतेची मुस्कटदाबी केली होती, या देशाचा एक खूप मोठा तुरुंग बनवला होता. म्हणजे यांची तोंड बरबटलेली आहेत आणि हे नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतायत. नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचं सरकार 100 पाप करत होतं, तरी सुद्धा त्यांचं सरकार बरखास्त केलं नाही. देशातले सगळे मोदी विरोधक सकाळ संध्याकाळ उठून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाटेल ते बोलत असतात. नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. त्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राहुल गांधी असा दावा करतायत की ते देशामध्ये आणीबाणी लावणार आहेत. गेल्या काही काळामध्ये राहुल गांधी सातत्याने देशाच्या अर्थकारणाबद्दल वाईट बोलतायत. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारताबद्दल बोलले होते इंडिया इज डेड इकॉनॉमी, तेव्हा राहुल गांधी हे एकमेव नेते होते ज्यांनी त्यांची री ओढली होती. आणि त्याच्यानंतर राहुल गांधींची री अनेक लोकांनी ओढली होती. देशाच्या अर्थकारणाबद्दल सातत्याने ते इतकं वाईट का बोलतायत? देशावर आर्थिक सुनामी येणार आहे, अर्थकारण पूर्णपणे कोसळणार आहे, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे. खरं तर राहुल गांधी एकटे बोलत नाहीयेत. विदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली जाते, म्हणजे थापा मारून वातावरण निर्मिती केली जाते. सत्य अजिबात नाहीये. ब्लूमबर्ग हा अमेरिकी मीडिया आहे आणि या मीडियामध्ये एक बातमी काही दिवसापूर्वी आली होती, अलीकडेच म्हणजे ताजी बातमी आहे की भारताने त्यांचं सोनं विकलं आणि या सोन्याची किंमत $12 अब्ज इतकी आहे. म्हणजे साधारण 80 टनच्या आसपास सोनं भारताने विकलं अशा प्रकारचा दावा ब्लूमबर्गने केला होता. परंतु आपल्या रिझर्व्ह बँकेने त्याचा तात्काळ खुलासा केला की ही बातमी बिनबुडाची आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं की भारताच्या तिजोरीमध्ये जेवढं सोनं होतं म्हणजे 880 मेट्रिक टन तितकं सोनं आजही कायम आहे. आम्ही अजिबात सोनं विकलेलं नाहीये, आम्ही कणभर सोनं सुद्धा विकलेलं नाहीये. अर्थात ब्लूमबर्गची बातमी खोटी होती. मग अशा प्रकारची खोटी आणि बिनबुडाची बातमी ब्लूमबर्गने का दिली? त्याचं एकमेव कारण आहे भारताबद्दल चुकीचं नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. आणि राहुल गांधी यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे विदेशी शक्तींचे ते हस्तक आहेत आणि त्याच्यामुळे या प्रयत्नांना त्यांचा सुद्धा हातभार असतो. पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्या जगावर आर्थिक संकटाचे ढग जमा झालेले आहेत. रोमानिया, स्वीडन हे 2 देश आधीच मंदीच्या चरकाखाली भरडले जात आहेत. फ्रान्सची त्याच्यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. भारताची परिस्थिती मात्र खणखणीत आहे. क्रूड तेलाचे दर वाढले आहेत, त्याच्यामुळे भारताच्या तिजोरीवर निश्चितपणे ताण आलेला आहे. परंतु आजही आपल्या तिजोरीमध्ये $698 अब्ज इतकी रक्कम आहे. त्याच्यामध्ये सोनं येणे विविध देशांचं चलन आहे. तुमच्याकडे जर विश्वासार्हत असेल तर तुम्ही भाकीत केल्यानंतर तुम्हाला पुरावे देण्याची गरज नसते, तुम्हाला तपशील देण्याची गरज नसते. परंतु तुमच्याकडे जर विश्वासार्हता नसेल, कणभर सुद्धा तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास नसेल, तर मग तुमचा संजय राऊत होतो. महाविकास आघाडीचं सरकार 25 वर्ष चालेल, उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील. पुढे त्या दाव्यांचं काय झालं आपल्याला माहिती आहे. उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले आणि मातोश्रीच्या 4 भिंतीच्या पलीकडे आता उद्धव ठाकरे यांची सत्ता उरलेली नाहीये. महानगरपालिका सुद्धा हातून निघून गेली. त्यामुळे राहुल गांधी यांचा संजय राऊत झालेला आहे. राहुल गांधी जी भाकीतं करतायत
त्या भाकितांचे त्यांनी पुरावे दिले नाहीत. पुरावा देण्याची गरज अशासाठी आहे कारण राहुल गांधी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काडे इतका सुद्धा विश्वास नाहीये. याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारची अनेक भाकितं केली, अनेक प्रकारचे चुकीचे दावे केले, अनेकदा त्यांनी न्यायालयामध्ये जाऊन माफी मागितलेली आहे. राहुल गांधी जे काही बोलतायत म्हणजे अर्थव्यवस्था कोसळेल, सरकार कोसळेल, मोदी पंतप्रधान नसतील वगैरे वगैरे, ही भाकितं नाही आहेत, ही भविष्यवाणी सुद्धा नाहीये. याला इंग्रजीमध्ये विशफुल थिंकिंग म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला मनातले मांडे म्हणतात. राहुल गांधी गेली अनेक वर्ष हे मांडे खातायत आणि मांडे खाऊनच त्यांचं पोट भरतंय. राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर जेव्हा अशा प्रकारचे दावे करतात तेव्हा समोर बसलेले कार्यकर्ते सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करतात. स्वाभाविक आहे, तुमच्या समोर जर कोणी स्टँडअप कॉमेडी करत असेल तर टाळ्या वाजून दाद देणं हे तुमचं सुद्धा कर्तव्य बनतं. आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसे दिलदार आहेत. त्यामुळे राहुल गांधी जे त्यांचं मोफत मनोरंजन करत असतात आणि त्यांच्या निमित्ताने सगळ्या देशाचं मनोरंजन करत असतात, त्याला काँग्रेस कार्यकर्ते भरभरून प्रतिसाद देत असतात. राहुल गांधी गेली 22 वर्ष हे मांडे खात आहेत, मनातले मांडे. पुढची 22 वर्ष सुद्धा ते हेच काम जारी ठेवतील असा देशातल्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.